हॅलो सर्वांना, सरिता 24 रेसिपीजमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. आणि आज आपण खूप दिवसांनी भेटतोय, पण आज मी खूप एक सुंदर रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर आपल्याला बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं. महिलांबरोबरच काही मुली जे आपण मुली बाहेर राहत असतील आणि त्यांना स्वतःच्या हातून काहीतरी खायचं असेल, तर हा एक कमी वेळेत होणारा खूप सुंदर आणि इन्स्टंट नाश्ता आहे. तर ह्या नाश्त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही रवा, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पीठ, जर तांदळाचं पीठ दळलेलं असतं तर ते भिजत घातलं तरी चालेल. जर तुम्ही फक्त 1 वाटी रवा जरी भिजत घातला तरी चालेल. तर त्याप्रमाणे सपोज आपण आदल्या रात्री पाण्यामध्ये 1 वाटी रवा भिजत घातलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला आपल्याला हा मेनू करायचा आहे त्यावेळी थोडंसं म्हणजे तुम्हाला म्हणतो ना आपण बाइंडिंगसाठी थोडं एक 2-3 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला त्यात ॲड करत राहायचं आहे. किंवा 4 चमचे तुम्ही एका वाटीसाठी 4 ते 5 चमचे घातलं तरी चालतं. असं काही त्याच्यामुळे काहीच बिघडणार नाही आहे, कारण हे मिश्रण कंबाईन केलेलं आहे आणि काहीतरी वेगळी रेसिपी आपल्याला ट्राय करायची होती म्हणून आणि ती एकदम सक्सेसही झालेली आहे. तर आता करायच्या वेळेला आपण त्यात खूप बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी टाका. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर, नसेल तर तुम्ही फक्त बारीक चिरलेली मिरची थोडीशी घालू शकता. त्यात थोडे बारीक करून जिरे घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला चिमूटभर घालायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, जो तुमचा डोस्याचा पॅन आहे तर त्या पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घ्या किंवा कांद्याने तेल पसरून घेऊ शकता. आणि मग चांगला तवा तापला की आपल्याला छोटे छोटे डोसे आपल्याला बनवायचे आहेत. तर छोटासा डोसा आपल्याला पसरवायचा आहे आणि त्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे मिश्रण घालायचं आहे. इथं मी जी चटणी ॲड करते आहे तर ती फुटाण्याची जी डाळ असते, किंवा आपल्याकडे जो म्हणतात ना, जी डाळ आपण चटणीसाठी वापरतो, तर ती डाळ आपण फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्यात थोडं चटणी आणि मीठ घातल्यामुळे ही एकदम सुंदर चटणी लागते. आणि ही चटणी थोडीशी मध्ये मध्ये ह्या डोस्यावर भुरभुरायची आहे. तर हा जो आपला ओनियन उत्तप्पा, टोमॅटो कांदा उत्तप्पा, आणि हा एक साऊथ इंडियन वेगळी डिश आपली तयार होती. तर ही चटणी पसरलेली आहे. त्यानंतर थोडंसं बटर किंवा तूप, किंवा तुमच्याकडे जर तेल असेल तर बटर किंवा तूप घालू शकता आणि तेल घालू शकता. तुम्हाला जे पसंत आहे ते घालू शकता. मी इथे तेल वापरलेलं आहे. आणि तेल टाकल्यानंतर आपण एक बाजू तशी भाजलेली आहे खालची, त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची आहे. जिथे काय आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे ते सारण आपल्याला कलथीने एकसारखं करून थापून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होऊन जाईल. त्या चटणीबरोबर मिक्स छान असा चव खूप सुंदर लागते. आणि बऱ्याचदा तुम्ही जिथे डोसा बनवता तिथंसुद्धा हे तुम्ही ट्राय केली असेल, तर हा डोसा आपल्याला इन्स्टंट बनवता येतो. आणि त्यानंतर थापल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित थोडीशी परतून घ्यायची आहे, गरम करून घ्यायची आहे. चांगला भाजला की मग ते आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावायचं आहे आणि मग हा डोसा तयार होतो. तर असा हा आपला ओनियन टोमॅटो उत्तप्पा, डोसा काही म्हटला तरी चालेल, पण हां ठीक आहे, आपण उत्तप्पा म्हणू शकतो सध्या. तर हा तयार होतो आणि इतकं सुंदर चवीला लागतो, अप्रतिम. त्याला कुठल्याही चटणीची गरज नाही, कारण ऑलरेडी यामध्ये चटणीसुद्धा घातलेली आहे आणि इतकं सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे. कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि चव तर आहा, अप्रतिम चव आहे. आणि इथं आमचा शंभूसुद्धा सकाळी सकाळी तो नाश्ता ट्राय करत आहे. तर त्यालासुद्धा आवडलेला आहे. आणि लहान मुलं आवडल्याशिवाय काहीच खात नाही, तुम्हालाही माहिती आहे. तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. तुम्ही घरी कधीही बनवू शकता. सकाळच्या किंवा संध्याकाळी जी छोटी भूक लागते त्यासाठी वापरू शकता. तुम्हाला टिफिनमध्ये न्यायचं असेल तरी चालेल, कारण एरवी डोसे बघा गरम असताना छान लागतात. पण हा डोसा मी दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून ट्राय केला होता. तर ते इतकं सुंदर आणि छान आहे, तसा व्यवस्थित राहतो. त्यामुळे तुम्ही डब्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि कट करून सुद्धा तुम्ही हा डोसा घेऊन जाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर सरिता 24 रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला परत एकदा भेटू अशा सुंदर व्हिडिओंसह आणि नवीन रेसिपींसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. खात राहा, मस्त राहा आणि हो, स्वस्त राहा.